आज आपण सोयाबीनसारखा पौष्टिक पदार्थ वापरून पुलाव बनवणार आहोत आणि तेही अगदीच झटपट तयार होणारा हा पुलाव अगदी 15 ते 20 मिनिटात बनून तयार होतो आणि चव इतकी छान लागते की पोट भरेल परंतु मन अजिबात भरणार नाही। तर असाच हा पौष्टिक सोयाबीनचा पुलाव आज झटपट कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर यासाठी इथे मी पाऊण कप दिल्ली राईस घेतलेला आहे। जो बिर्याणीचा तांदूळ आहे तो इथे मी घेतलेला आहे। हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला स्वच्छ पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। आता सोयाबीन पुलावसाठी लागणारे पदार्थ बघूयात। तर इथे मी अर्धा वाटी मक्याचे दाणे म्हणजे स्वीट कॉर्न घेतलेला आहे। त्याचबरोबर एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, एक शिमला मिर्च घेतलेली आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे सोयाबीन मी इथे अर्धा वाटी घेतलेला आहे। तर इथे मी बारीक सोया चंक्स घेतलेले आहेत। ते आता आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून हे सोया चंक्स आपल्याला या पाण्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटं व्यवस्थित शिजल्यानंतर याला उकळी येते आणि आता आपण गॅस बंद करून सोया चंक्स बाजूला ठेवूयात। पुलाव करण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलेला आहे 1 चमचा। त्याचबरोबर इथे आता खडे मसाले मी वापरलेले आहेत। तर इथं काळी वेलची जी आहे ती काळी वेलची मी इथे घेतलेली आहेत। तसंच अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा आणि 3-4 मिरे इथे मी घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीने याच्यामध्ये खडे मसाले घालू शकता। आता खडे मसाले ही व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक मोठा उभा चिरलेला कांदा आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर रंगावर परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटो इथे बारीक चिरलेला मी घेतलेला आहे। तर टोमॅटो ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर उभी चिरलेली शिमला मिर्च मी इथे टाकलेली आहे। यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्वीट कॉर्न टाकायचा आहे। तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये घेऊ शकता। तर या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला टाकायची आहे। तीही या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे भाज्या या लवकर शिजतात। भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता इथे आपल्याला बाकी मसाले घालायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर इथे आता आपल्याला सोयाबीन चे चंक्स जे होते ते व्यवस्थित पाण्यातून मी निथळून काढलेले आहेत। त्यातलं पूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि आता हे सोया चंक्स या भाजीमध्ये मी व्यवस्थित आता परतून घेत आहे। मसाल्यातलं थोडंसं पाणी कमी झालेलं असेल तर इथे थोडंसं पाणी मी इथं ॲड केलेलं आहे ज्यामुळे मसाला कढईला चिकटणार नाही आणि सोयाबीनचे चंक्स जे आहेत ते व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होतील। मसाला आता व्यवस्थित सोया चंक्सला कोट झालेला आहे। तर अर्धा तास जो मी तांदूळ भिजवून ठेवलेला होता तो तांदूळ आता याच्यामध्ये आपण टाकूया। तर त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे 1-2-3 मिनिटं ज्यामुळे तांदूळ सुट्टा होतो। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाऊण वाटी तांदूळ घेतलेले होते तर त्यामुळे इथे मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे। तर तुपाने आपल्या पुलावला छान अशी टेस्ट येते आणि पुलाव एकदम मस्त सुळसुळीत असा तयार होतो। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि आता
हे तूप आणि मीठ या पुलावमध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर थोडंसं झाकण मी उघडं ठेवलेलं आहे जेणेकरून एक्स्ट्रा वाफ आहे ती जाईल. तर 10 ते 15 मिनिटांनी आता मी इथं उघडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पुलाव आपला बनून तयार झालेला आहे. परंतु याला अजिबात हलवायचं नाही आहे. पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनिटांनी थोडासा गार झाल्यानंतरच आपल्याला पुलाव हा सर्व करायचा आहे. ज्यामुळे जे सगळे फ्लेवर्स असतात ते फ्लेवर्स या पुलावमध्ये व्यवस्थित मिक्स होतात. मसाल्यांचे जे फ्लेवर आहेत ते छान असे उतरतात या पुलावमध्ये. तर आता एक 10 मिनिटांनी मी उघडून हा पुलाव तुम्ही बघत असाल मस्त असा सुट्टा तयार झालेला आहे. तर असा हा चविष्ट सोयाबीनचा पुलाव मी आता इथे सर्व करत आहे. तर सोयाबीन वापरून टेस्टी आणि चविष्ट असा झटपट तयार होणारा पुलाव तुम्हीही बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. आणि याचसारख्या आणखीन राईस रेसिपीज, पुलाव आणि बिर्याणी, मसाले भाताच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओवरही क्लिक करा आणि बघा, त्याही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर सारिकाच देशी विदेशी पदार्थ या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.